मी करंज्या वाढा लवकर या. हो वाढतोय. हा ना. कर सुरू कर. नवऱ्यांची किंमतच नाही बाबा. अरे काय घे वा. करा सुरू करा. करायची का सुरुवात? हा म्हणजे देते देते देते. घे ललिता. हा भाऊजी. सवय कुठली असो आपल्या सवयीवर आपला ताबा पाहिजेच ना. कुणाला बोलतोय हे? मला मला अगं मला ते भेळपुरी पाणीपुरी समोसा वडा आहे चावट खाण्याची इतकी सवय आहे ना की जेवणाचं ताट असं समोर आलं तरी खाण्याची इच्छा होत नाही. काय कुठला शब्द चावट खाणं? हो चावट खाणं शब्द मस्त आहे. हो चावटच खाणी नाहीतर काय नुसती चाव चाव खाण्याच्या कामाची शरीराला काडीचा उपयोग होत नाही. वच्ची वशी त्याला जंक फूड म्हणतात. तुम्ही काही म्हणा रे पण आमच्या गावाला बाई चावटच खाणं म्हणतात त्याला. का नाही जेवत तुम्ही? जेवा भाऊजी. आवडलं नाही का? नाही वच्ची मावशी जेवणाच्या आधी रामायण महाभारत घडलेलं असलं ना की मग जेवायची इच्छा नाही राहत. बाबा ते सॉल्व्ह झालं ना आता. सोडा ना विषय. चला ना जेवूया आपण. चला. स्वानंदी मला वाटतं बाई तुझ्या सासूचा राग काही गेलेला नाहीये. तिला आग्रह कर. हो का? आग्रह बिग्रह नको. हा खरंच सॉरी. तुम्ही नाही जेवलात ना तर मी पण नाही जेवणार. अगं नाही काही उपयोग नाही. तुला आग्रह करून तिला भरवावं लागेल आणि उखाणा वगैरे घ्यावा लागेल. काय व्हायची मशी? उखाणा बिखाणा काय घ्यायला सांगते तिला आता? काहीतरी नाही रे. तू उखाणा जोपर्यंत घेत नाहीस ना तोपर्यंत कुणीही जेवणार नाही. येस नो उखाणा नो खाना. अरे यम काही जुळलं. पण भाऊजी काही निमित्तच नाहीये उखाणा घ्यायचं. अरे एक मिनिट. नवीन नवीला उखाणा घेण्यासाठी निमित्त लागत नाही. म्हणजे तुम्ही मोठ्या माणसाने सांगितलं की उखाणा घ्यायचा. घे उखाणा. अहो काहीतरीच काय. काहीतरीच नको घेऊ. उखाणा घे चांगला. काहीतरी चांगला घे. हा सगळ्यांना लागल्यात भुका कारण सुनेनं केल्या चुका. बाई जुळवते मग कसा. सगळ्यांना लागल्यात भुका कारण सुनेनं केल्यात चुका. इंद्रनील रावांचं नाव घेते. सासूबाई थांबू नका. मारा कढीचा भुरका. बघा आहे की नाही माझी बायको जगातली बेस्ट बायको. बेस्ट बायको नाहीये बेस्ट सून पण आहे. नवऱ्याचं नाव घेता घेता सासूबाईनं सुद्धा आग्रह केला तिने जेवणाचा. या निलिमाला ना फार तोंड आलंय हल्ली. सारखी स्वानंदीच्या बाजूनी बोलत असते. स्वानंदीला वटणीवर आणायचं असेल तर आधी निलिमाचा आवाज बंद करायला हवा. मला कसं तरीच वाटतंय. हा मी जाऊन करते ना नाश्ता. बहिणी आरामात होऊ दे. हा काही काळजी नको करू. हो निलिमा भरवू का तुला मी? काहीतरीच काय. आनंदी आणखी ना खबर? अगं नाही. स्वानंदी तुझ्या वहिनीसाठी एक गरमागरम थालीपीठ आणते लवकर. तरीच काय तुमचं? तुमची तयारी झाली आहे ना मग तुम्ही निघत का नाही आहात? अगं आपण एकत्र जाणार आहोत. विसरलीस का तू? खा थालीपीठ. अरे वा गुड मॉर्निंग आहे बाबा. अरे गुड मॉर्निंग. काय चाललंय तयारी? बसा. नाश्ता हो नाही नको. तुमचं होऊ द्या आधी मी नंतर करते. अरे वा निलिमा मजा आहे तुझी. जाऊबाई गरम गरम करून खायला घालतायत. हा नाही आई मी तिला म्हंटल की मी येते मदतीला पण तीच. आई मीच वहिनींना म्हटलं की तुम्ही खायला बसा. ऍक्च्युली आम्ही ना कामांच्या वाटण्या केल्यात. हल्ली मला दुपारी जायचं असतं ना क्लासला आणि त्यांना सकाळीच. म्हणून म्हटलं ब्रेकफास्ट मी करेन आणि त्या रात्रीचं जेवण. दुपारचं जेवण करायला मी आहेच. वा छान कल्पना आहे. स्वानंदी तूच ठरवलं असेल ना हे सगळं? आई नाही हे सगळं मीच सांगितलंय तिला. तू? हो म्हणजे रात्रीचा स्वयंपाक जर मी केला तर त्या दोघांना वेळ मिळेल ना. नवीन लग्न झालंय त्यांचं आणि मी मोठी आहे तर त्यांचा विचार मीच करायला पाहिजे ना.
आणि तू एक नोटीस केलं का, काल गैरसमजुतीमुळे तुम्हाला दोघांना जो काही त्रास झाला तो परत होणार नाही ना या व्यवस्थेमुळे. तुमच्या दोघांची सोय असणं फार महत्वाचं आमच्या दृष्टीने. आई खूप छान घर सांभाळतील या दोघी. आणि तुला खरं सांगू का, आमच्या दोघांपेक्षा या दोघांना जास्त काळजी आहे घराची आणि तुमची सुद्धा. म्हणजे काय, आम्ही दोघे भाऊ भरपूर काम करून पैसे कमवायला मोकळे. भाऊजी, आम्हाला फक्त पैसा नकोय, तुम्हा दोघांचा वेळ सुद्धा हवाय. 4 पैसे कमी कमावलेत ना तरी चालेल. हो ना, आणि आपल्या माणसाकडे बोलायला वेळच नसेल तर तो पैसा काय करायचाय. वा वा वा, मुलं अशी समजूतदारपणे एकमताने राहतात बघून ना खूप आनंद होतो. ह्यांचे एकी बघून तुम्हाला आनंदाच्या उकळ्याच फुटतायत. उकळून निघते मी त्यात. चला निघूया का? तर आम्ही पण निघतोच. लवकर निघायला पाहिजे, आता टीचर चिडतील, माझाच क्लास घेतील. गप्प बसाव. बरं आई, एक विचारू, आम्हा दोघांना ना माहेरी बोलावलं होतं, तर जाऊ का? हो जा ना, बोलवले म्हणजे जायलाच हवं नाही का? आणि असंही कामाची वाटणी करून घेतलेलीच आहे तुम्ही सगळ्यांनी. जा. हा चला निघूया. हो बरोबर दादा, त्या प्लेट्स घ्या ना जरा. गोड बोलून प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी करून घेते स्वानंदी. आणि हा इंद्रनील तिच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखं वागतोय. प्रेम आहे बाई त्याचं त्याच्या बायकोवर. सद्गुणांचा पुतळा मिळाला ना त्याला, कौतुकाचा. काहीही करून या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायला. असं काय केलं म्हणजे तिचे सगळे सद्गुण विसरून इंद्रनील स्वतःच तिला घराच्या बाहेर काढे. दादा, हे बरोबर आहे ना? बघ ना. अरे नीटच असणार, तुझ्या हातनं सरस्वती व्यवस्थित लागणार. तू इकडे बघून सांग ना, पण बरोबर आहे का नाही? भाऊजी, हा मी सांगते तुम्हाला, अगदी नीट लागले. करेक्ट ना? एकदम. येस. पावतीच लिहून द्या त्यांना. कधी नव्हे ती कामं करतात घरात. नको गो बोलूस भाऊजीना. बघ कसे झालेत बिचारे. काही नाही. आहा, तू काही बाजू घेऊ नको धीराची. माझी अनिता आहे म्हणून खपवून घेते असला विसराळू नवरा. दादा, जनरली हा डायलॉग बायकोने बोलायचा असतो ना, आईने नाही ना. पण अंजली असं म्हणणंच शक्य नाही, कारण मी आहेच सद्गुणी. मी आता तुम्हाला पावती देते हा डायरेक्ट. पण काही म्हण बाई अंजली, तुमच्या घरातले पुरुष खरंच खूप चांगले आहेत. किती कामात मदत करतात ग. हो, तेवढं धाकात ठेवलंय ना आम्हाला. आता आटपा पटपट गप्पा मारत बसू नका. महेश येईल केव्हाही, तो यायच्या आधी काम उरकेल ना ग आपलं. आजी काळजी करू नका, मी आहे ना. हा, त्याचीच तर चिंता वाटते आईला ना. म्हणजे फर्स्ट क्लास. हो ना. मग आता कोण पाहून येणार आहे? ते फक्त त्या कोपऱ्यामध्ये ना रंग भरायचा राहिलाय, तेवढा जरा भर भर भर. काय ग, इथे सगळं व्यवस्थित असून सुद्धा तू. या 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 पाहुणे आले. बघ आता बस.